सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, सगळेजण सध्या आता श्रावण महिना सुरू झालाय. सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू झाला आणि सोमवारी श्रावण महिना संपणार आहे. मग या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पारायण करायलात का? पारायण कशाचं करायचंय? स्कॉलरशिपच्या पुस्तकाचं. उघडा तुमचं 2025चं पुस्तक, पहा स्वाध्याय 14.3 आणि त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिला बघा बरं रे. अतिशय सोपा प्रश्न आहे. सोबतला आकृती दिली आहे आणि ह्याच्यात म्हणले छायांकित भाग. आता छायांकित भाग किती आहेत रे? 3 1 3 3 7 3 3 9 9 भाग आहेत टोटल. म्हणजे 9 पैकी 1 3 आणि 3 6, 9 पैकी 6 हे छायांकित आहेत. आणि छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीनं जास्त आहेत? छायांकित न केलेले भाग 9 पैकी 3. मग आता हे कितीनं जास्त आहेत? तर 6 मधून 3 गेले, 3/9. अरे पर्यायात तर नाहीच आहे, टेन्शन घ्यायचं नाही. 3 1 3 3 3 9 म्हणजे उत्तर आलं 1/3. पर्याय क्रमांक 4. काय म्हणलात? पाठीमागं उत्तर वेगळं आहे. मग तुम्हीच सांगा आपलं उत्तर बरोबर का पाठीमागचं? राईट. म्हणून पर्याय नंबर 4 करेक्ट उत्तर आहे. पहा बरं मुलांनो, दुसरा प्रश्न हे फार सोपा आहे बरं का रे. हे बघ रे बाळा, 6/10 या अपूर्णांकात 6/10 हा किती वेळा मिळवल्यावर 3 येईल? हे म्हणजे बघा आता हे कसं करायचं आहे. 6/10 मध्ये हे बघा 6/10 पुन्हा 6/10 पुन्हा 6/10 पुन्हा 6/10 असं किती वेळा केलं तर उत्तर 3 येईल. मग 3 कधी येईल? छेदस्थानी 10 आहेत म्हणजे वर 30 असेल तर 10 1 10 10 3 30 म्हणजे वर जर 30 झालं तर उत्तर 3 येईल. बरोबर आहे. मग 6च्या पाड्यात 30 कितव्या नंबरला येतात? 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 आणि 6 5 30. म्हणजे या 6/10 मध्ये किती 6/10 मिसळायचे? मग पर्याय नंबर 1 2 3 4 पैकी कोणतं येईल? तुम्ही म्हणलात पर्याय नंबर 3 4 वेळा. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. कारण काय आहे, आता समजा हा बॉक्स आहे, या बॉक्समध्ये अजून किती खडू मिळवले तर 10 होतील. म्हणजे ह्या बॉक्समधले तर खडू धरावं लागतील की नाही? आलं का लक्षात? तसंच या 6/10 मध्ये किती मिळवायचे? 6/10 म्हणजे ह्याला 1 धरलं, ह्याला 1 नंबर, पुन्हा दुसरं तिसरं चौथं 5वं म्हणजे टोटल हे झाले 4. म्हणून पर्याय नंबर किती येईल? 3. कळालं सगळ्यांना? छान, व्हेरी गुड. अरेच्या पुन्हा एकदा तसाच प्रश्न दिला बघा. काय दिले प्रश्न? तर 6/18 या अपूर्णांकात 6/18 हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? आता मला सांगा, या 18चा आणि 3चा गुणाकार करा. 18 1 18 18 2 36 18 3 किती आलं रे? 54. म्हणजे या 54ला जर 18नं भागला आपण तर उत्तर किती येईल? 3. मग आता ह्या वरच्या 6 6 6 ची बेरीज किती यायला पाहिजे? 54. म्हणून या 54ला जर 6नं भागलं तर 6 1 6 6 9 54 9 वेळा. एकदम बरोबर आहे. मग 6चा 9 वेळा जर बेरीज केलं तर 54 येते. पण थांबा, 6/18 एकदा तर इथंच दिलेलं आहे म्हणून 9 वेळाच्या ऐवजी काय येईल? 8 वेळा. कारण एकदा तिथेच दिलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? 3. समजलं सगळ्यांना? छान. पहा बरं बालमित्रांनो, पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे. चांदणीच्या जागी कोणता अंक असू शकेल असं म्हणलं? बाबा फारच सोपा आहे. 2 चांदणी, सॉरी हा चौथा प्रश्न 2 चांदणी आधी 1 चांदणी बरोबर 1 आलं. मग आता 1 आलं ते कसं येईल? 1 तर येतच नाही की रे बेरीज. 2 अधिक 1 इथं 3 येते. मग या 3च्या खाली आपण 5 घेतलं तर 1 येणार नाही. त्या 3च्या खाली पर्याय नंबर 2 4 घेतलं तर 1 येणार. पर्याय नंबर 3 3 घेतलं तर 3 1 3 3 1 3 उत्तर आलं 1/1 म्हणजे उत्तर आलं 1 आलं की रे. मग कशामुळे 1 आलं? तर पर्याय नंबर 3 मुळे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. या चांदणीच्या जागी इथं 3, या चांदणीच्या जागी 3.
3 आणि 3 6 होतात का? नाही, कारण बेरीज आहे. बेरजेमध्ये 3ला 3 जशाल तसं राहतात. वरच्याची बेरीज केली 3, काटाकाटी केलं, उत्तर आलं 1. कळालं सगळ्यांना? छान. पुढचा प्रश्न घेऊया. पहा बरं 5वा प्रश्न. काय दिलं रे 5वा प्रश्न? बघा रे, आता ह्याच्यात गुणाकार आधी करायची का बेरीज? गुणाकार. आता बघा, काटाकाटी 3 1 3, 3 1 3. अंश आणि छेदात काटाकाटी होती, पण कशात? गुणाकारात. लक्षात ठेवा, 4 1 4, हे 4 1 4, 1/1 गुणिले 1/1 म्हणजे झालं 1, म्हणजे 7/4 अधिक 1 आलं. 1 म्हणजेच काय आलं? 1/1. मग आता छेद भिन्न आहे, तिरकस गुणाकार. 7 न 1 ला गुणलं 7 1 7, अधिक 4 न 1 ला गुणलं 4 1 4, छेदस्थानी 4 1 4. आणि किती आला? 4 आणि 7 किती आले? 11/4. म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर 2. कळालं सगळ्यांना? अरे 6वा प्रश्न तर फारच सोपा आहे. बेरीज किती विचारले? मग अंशाची बेरीज 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24. 24/3 जशाला तसंच राहते. मग 24/3 तर पर्यायात नाहीच आहे. मग काय आहे पर्यायात? काटाकाटी करून बघा. 3 1 3, 3 8 24, उत्तर आला 8. आणि हे पर्याय नंबर कितीमध्ये आहे? झालं उत्तर. किती सोपा होता प्रश्न हा. अरे च्या, 7वा प्रश्न पण आधीच्या सारखाच प्रश्न की रे बाळांनो. 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले तर उत्तर 7 येईल. मग मला सांगा, या 7चा आणि या 7चा गुणाकार 7 गुणिले 7 बरोबर किती आलं? 49. मग आता वर एकच आहे, म्हणजे 1/7 मध्ये 49 मिळवायचे का? नाही, 48. म्हणून 48 किती नंबरमध्ये आहे? पर्याय नंबर 2. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. फारच सोपा होता प्रश्न झालेला. अरे 8वा प्रश्न तर फारच सोपा आहे. काय म्हणले बघा, 4/7 अधिक चौकट छेद 8 बरोबर 53/56. मग चौकटीमध्ये येणारी संख्या पुढीलपैकी कोणती? किती सोपा आहे बघा. आता तिरकस गुणाकार करायचा. आपण बेरीज कशी करतो? तिरकस करतो का नाही? 8 3 24, 8 चोक 32. मग 32 अधिक चौकट केलं तर काहीतरी केल्यावर 53 येत आहे, बरोबर आहे का नाही? ह्याच्या खाली छेद 7 8 56 आहे. मग आता या 53 मधून 32 वजा करा. 53 वजा 32, उत्तर किती आलं? 21. मग आता हे 21 कुठे येणार? इथं, ह्या चौकटीत. मग आता ह्या चौकटीत 21 येणार. तर 7ला किती न गुणल्यावर 21 येत आहे? तर 7ला 3 न गुणल्यावर 21 येत आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 3. अगदी सोपा प्रश्न. बघा बरं 9वा प्रश्न. मला वाटलं काहीतरी अवघड असेल, काहीच नाही अवघड, एकदम सोपा आहे. काय दिलंय? 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यावर बेरीज 3 येईल? म्हणजे सेम तेच. या 4नं 3 ला गुणायचं. 4 गुणिले 3 बरोबर 4 त्रिकोण 12. मग आता या 12ला 3 न भागायचं. 3 1 3 2 7 3 त्रिक 9, 3 चौक 12. म्हणजे 3/4चा 4 वेळा गुणाकार केला, 4 वेळा बेरीज केलं तर आपल्याला इथं शेवटी 3 येईल, बरोबर आहे. मग आता त्याच्यासाठी 3/4 तर हे एकदा आहे, मग त्याच्यात अजून किती मिळवावे लागतील? 3 वेळा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. अरे च्या, फार सोपं गणित आहे. दिसायला हे गणित अवघड दिसतंय बरं का रे, फार सोपं आहे 10वं गणित. आपल्याला काय दिलंय? सरळ रूप द्या. अगदी सोपं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. बघा सगळ्यात पहिल्यांदा गणित आहे, असं गणित आहे. मग तुम्हाला छेदाचा तर गुणाकार करता येईल ना रे? केला गुणाकार. ह्याचा 1600 आला, ह्याचा 900 आला, ह्याचा 576. हे समजलं सगळ्यांना. इथं बेरीज होतं, इथं वजाबाकी होतं. आता त्याच्यानंतर काय आहे? तर बेरीज दोघाची अगोदर करायची. ह्या 900 न 1 ला गुणलं 900, ह्या 1600 न 1 ला गुणलं 1600. दोघाच्या मध्ये अधिकचं चिन्ह आणि या दोघांचा गुणाकार इथं जशाच तसा लिहिला आणि वजा हे जशाला तसं. एवढं समजलं तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप, 900 अधिक 1600 केलं, त्याला 2500. 2500 छेद ह्याचा गुणाकार न करता आपण तशीच मांडणी केली. आता काय करायचं माहिती आहे का बाळांनो? काटा काटी. वरचे 2 शून्य कटले आणि खालचे 2 शून्य कटले.
आता 25ला आणि 1600ला 5नं भाग जाते, मग 5 5 25, इथं 5 2 10 5 त्रिक 15 एक उरले, 5 2 10 शून्याला 0, अरे अजून 5नं भाग जाते की रे, 5 1 5 5 5 25 5 सख 30 2 उरले आणि 5 चोक 20, 64 गुणिले 9, म्हणजे आता हे गणित कसं झालं बघा, 1/64 गुणिले 9 वजा 1/576, अरे बाळांनो 64 गुणिले 9 किती, 576च, मग 1/576 आणि 576 मधून 576 म्हणजे 1 मधून 1 गेलं, उरलं 0, म्हणजे 0 म्हणजे पर्याय नंबर किती, 4. किती सोपा होता प्रश्न. पुढचा बघा रे, शेवटचा प्रश्न. आता शेवट गोड करायचा आहे बरं का आपल्याला, नीट बघा. तर आता काय करायचं, कंस दिलाय, मग कंसातली क्रिया अगोदर करायची. छेद सगळ्यांचे सारखे आहेत, मग अंशाची बेरीज 15 आणि 6 किती झाले, 21/7 वजा 2/7, हे कंस बंद, वजा 4/7, जशाल तसं. 21 मधून 2 गेले, किती उरले, 19/7 वजा 4/7. किती सोपं आहे रे. आता 19 रुपयातून 4 रुपये गेले, उरले किती, 15/7 आहे का पर्यायात, राईट. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर. समजलं सगळ्यांना, व्हेरी गुड, थँक्यू.